श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर सोमनाथला नाईट शिफ्ट चालू आहे. ते दोघे खेळतात तोपर्यंत मी टिफिन बनवून घेतला. त्यासाठी गाजर कट करून घेतले आणि कांदा आणि मिरची परतून घेतली. आज मी ठरवलं होतं की गाजराची सुकी भाजी करायची. आपल्या इकडं महाराष्ट्रात असताना मी कधी बनवली नाही, पण इथे पंजाबमध्ये सगळे बनवतात म्हणून मी एकदा ट्राय केली होती. त्याच्यानंतर सोमनाथला खूपच आवडली. मग ते डब्याला म्हणतात कधी कधी बनवून दे. म्हटलं आज बनवूया. मग मीठ टाकून घेतलं, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेतला आणि ते मस्तपैकी परतून घ्यायचं. पाणी टाकलं तर टाकायचं, नाही तर गाजराला मीठ टाकलं मग पाणी सुटतं. त्यामुळे मी शिजायला ठेवलं. त्याच्यानंतर कणिक पण मळून घेतलं पटकन. त्याच्यासाठी भात शिजवला होता. माझ्याकडे जास्त सामान नाही, म्हणजे जास्त पातेलं वगैरे नाही, त्यामुळे मी छोट्या डब्यात शिजायला घातला होता. त्याच्यानंतर बघा ही भाजी कशी अशी वापरून निघली. बघ कसं तेल सुटले. नॉर्मली आपल्या भाजीसारखीच असते, त्यामुळे चव पण खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. त्याच्यानंतर मी कणिक मळलेलं होतं, पटकन चपाती पण करून घेतली. आज जरा माझी जास्त धावपळ झाली होती, कारण मी बाहेर गेले होते आणि 6:30 वाजता मी तयारीला लागले, त्यामुळे जास्तच गडबड होत होती. त्यात रुद्र ज्यावेळेस मी जास्त धावपळीत असेल ना, त्यावेळेस तो रडत असतो. त्याला वाटतं की मला मम्मीने घ्यावं, पण काय करणार, डबा तर द्यावा लागतो, त्यामुळे मला धावपळ होत होती. मग फास्ट चपाती करून घेतली. लहान मुलं रडायला लागल्यानंतर आई अस्वस्थ होती, तसं काहीसं माझं झालं होतं. त्यामुळे पटकन किचन वाटा पण आवरून घेतला चपाती झाल्यानंतर ना. त्याच्यानंतर घेतला डबा बांधायला. चपाती बांधून घेतली. संध्याकाळी मी 3 ताट डबा देते त्यांना. भाजी, चपाती आणि कांदा किंवा बीट वगैरे देते. काकडी असते, पण काकडी नव्हती, त्यामुळे म्हणलं चला बीट देऊया. कांदा त्यांना खूप आवडतो, त्यामुळे मी देत असते त्यांना. गाजराची भाजी आता भरून घेते. गरम गरम वापरलेली भाजी तशीच बांधते आता. गरम गरम भाजी बांधल्यानंतर न खराब होती, पण इथं संध्याकाळी पण म्हणजे थंडी वाजते जास्त, अजून पण थंडी चालूच आहे, त्यामुळं नॉर्मली राहून जातो डबा, भाजी खराब होत नाही. रुद्राच्या पप्पांना मी आवरा म्हणून सांगत होते, रुद्र रडत असल्यामुळं ते आवरतच नव्हते. त्याच्यानंतर त्यांनी पटकन आवरून घेतलं आणि बीटाचे छोटे छोटे काप करायला लावले होते, पण मी मोठेच करून दिले, कारण माझं सगळं लक्ष रुद्राकडेच होतं. हे बघा मोठेच कट करून दिलेत मी. त्याच्यानंतर कांदा पण कट करून गेला. गडबडीत काहीतरी होऊन बसतं बघा, अर्धी पाकळी कांद्याची खाली पडून गेली. म्हटलं जाऊ दे. त्याच्यानंतर दुसरी पाकळी कट करून घेतली. सोमनाथने आवरून घेतलं होतं, ते आता निघतील कामाला. डब्बा तर तयार झाला होता. किचन पण आवरून घेतलं बऱ्यापैकी. मी काम करत असताना किचन पण आवरून घेते, कारण नंतर आवरायचं म्हणलं की खूप कंटाळा येऊन जातं. कारण एकदा त्यांनी कामाला गेले की त्याच्यानंतर काहीच करमत नाही, मग काम पण करू वाटत नाही. मग मी आपलं गपचूप बसते रुद्रापाशी. त्यात रुद्र एकटीला काही काम करू देत नाही, त्यामुळे त्याच्याजवळ बसावं लागतं. आधी त्या डबा तर व्हिडिओ कसा वाटला? बसतच नाही.